राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला असतानाच आता दिल्लीतून मोठी बातमी समोर येतेय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा गुपचूप दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे या भेटीत एकनाथ शिंदे यांच्या सोबत महाराष्ट्रातील शिक्षण सम्राट आणि माजी मंत्री होते, त्यामुळे शिंदे यांच्या दिल्लीवारीविषयी चर्चांना उधाण आले। अनेक प्रयत्नानंतर अमित शहा यांनी शनिवारी रात्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत भेटण्यासाठी येण्याचा निरोप दिला। त्यानुसार रविवारी एकनाथ शिंदे खासगी विमानाने दिल्लीत दाखल झाले। शिंदे यांनी या भेटीबाबत एवढी गुप्तता पाळली होती की त्यांच्या सोबत एकही सहाय्यक नव्हता। अमित शहा यांच्याशी भेट झाल्यानंतर शिंदे बंगळुरूला गेले आणि तिथून पुन्हा ठाण्यात परतल्याचं सांगण्यात येतंय। भेटीत नेमकी चर्चा काय झाली हे अजूनही समोर आलेले नाही। विधान परिषदेच्या जागावाटपावरून सत्ताधारी महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत बैठकांचं सत्र सुरू आहे। याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। ठाणे विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा सुरू आहे। शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। तसंच बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्तावही देण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे। मतांची गोळाबेरीज वाढविण्यासाठी शिवसेनेची ही खेळी सुरू आहे। तसंच रवींद्र फाटक यांच्या जागी उमेदवार म्हणून बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता आहे। दरम्यान याआधी रवींद्र फाटक यांनी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या। राज्यसभा निवडणुकीप्रमाणे शिंदेंकडून धक्कातंत्र वापरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसतेय। गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील बहुतांश भागांमध्ये उष्णता कमालीची वाढली आहे। विदर्भातील अनेक भागांमध्ये दररोज तापमानाचे नवनवे उच्चांक प्रस्थापित होत आहेत। परिणामी उष्माघाताने अनेकांचे जीव गेलेत। याचा फटका आता जंगलातील प्राण्यांनाही बसताना दिसतोय। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंसा या ठिकाणी अचानक 500 वटवाघुळांचा मृत्यू झालाय। उष्माघातामुळे या वटवाघुळांचा मृत्यू झाला असावा असा वन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे। यापैकी काही वटवाघुळांचे मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आलेत। हवामान खात्याकडून मंगळवारी अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पुण्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत। पुणे महानगरपालिकेने याबाबत परिपत्रक काढून 14 दिवस जमावबंदी लागू केली आहे। या जमावबंदीच्या काळात आंदोलनं, मोर्चे, सभांना बंदी असणार आहे। पुणे महापालिकेच्या वाहनांसाठी होणारा वाढता इंधन खर्च आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनानं आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। महापालिकेच्या विविध विभागांकडून वाहनांचा होत असलेला अवाजवी वापर, अनावश्यक प्रवास आणि वाढता इंधन खर्च लक्षात घेता अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी सर्व विभाग प्रमुखांना इंधन बचतीबाबत तातडीचे आदेश दिलेत। महापालिकेच्या वाहनांचा वापर अत्यावश्यक कामांसाठीच करावा, प्रवासाचे योग्य नियोजन करावे असंही अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी म्हटलंय। नीट पेपर फुटी प्रकरणातील तपासाला आता अधिक वेग आलाय। आरोपी असलेल्या शिवराज मोटेगावकर यांच्या नातेवाईकांची चौकशी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले। लातूरमधील प्रसिद्ध प्रसूती रोग आणि IVF तज्ज्ञ डॉक्टर आता CBIच्या रडारवर आलेत। CBIच्या पथकानं संबंधित डॉक्टरांना चौकशीसाठी लातूरमधील अस्थायी कार्यालयात आणल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात लातूरमधील 5व्या डॉक्टरांची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जाते। यापूर्वी डॉक्टर मनोज शिरोरे यांच्या चौकशीनंतर एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची, त्यांच्या नातेवाईक असलेल्या दुसऱ्या डॉक्टरांची तसंच आणखी एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची चौकशी करण्यात आली होती। आता त्या पाठोपाठ 5व्या डॉक्टरची चौकशी सुरू झाली आहे। राज्यात हवामानाची दोन टोकं पाहायला मिळत आहेत। एकीकडे विदर्भ वाढत्या उष्णतेने होरपळला असून दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय। आज विदर्भातील 4, मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट देण्यात आलाय। तसंच मुंबईसह पालघर आणि ठाण्यात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय। उकाड्याने हैराण झालेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान या दुहेरीत टोक गाठलेल्या हवामानाने नागरिकांची मात्र त्रेधा तिरपीट उडाली आहे। पुढील काही तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार असून काही दिवसांमध्ये तो महाराष्ट्रात दाखल होणार आहे। त्यामुळे उकाड्याने लाहीलाही झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल।
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. अण्णाद्रमुकच्या 3 बंडखोर आमदारांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलाय. यामुळे अण्णाद्रमुकच्या आमदारांची संख्या 47 वरून 44 वर आली आहे. अण्णाद्रमुकच्या बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते सी.व्ही. षणमुगम आणि एस.पी. वेलमुणी यांच्या गटातील आमदारांनी राजीनामे दिलेत. विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या तिघांनी टीव्हीकेचे मंत्री आधव अर्जुन यांची भेट घेतली. यामुळे अण्णाद्रमुकचे राजीनामे देणारे 3 आमदार टीव्हीकेत दाखल होण्याची शक्यता असल्याचं बोललं जाते. इराण आणि अमेरिका यांच्यातील थांबलेला संघर्ष पुन्हा उफाळून येण्याचे संकेत मिळत आहेत. कारण अमेरिकन लष्कराने दक्षिण इराकमध्ये हवाई हल्ले केलेत. यामुळे पश्चिम आशियातील तणावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. अमेरिकन लष्कराचा दावा आहे की हे हल्ले स्वरक्षणासाठी करण्यात आले होते. यामध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्र आणि नौदल सुरुंग पेरण्याच्या कामात असलेल्या जहाजांना लक्ष्य करण्यात आले होते. होर्मुझच्या सामुद्रधुनीला लागून असलेल्या बंदर अब्बास शहरात स्फोटांचे आवाज ऐकू आले. समोर आलेल्या माहितीनुसार इराणी जहाजे त्या भागातील जलक्षेत्रात नौदल सुरुंग पेरत होते. या घटनेनंतर इराणनं आपल्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालींना हाय अलर्ट जारी केलाय. फ्रेंच ओपन या प्रतिष्ठेच्या टेनिस ग्रँड स्लॅम मध्ये सोमवारी मानांकित खेळाडूंनी विजयी वाटचाल केली. दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला मात्र सलामीच्या लढतीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्याने फ्रान्सच्या जिओवानी पेरिकार्डला पराभूत केले. मात्र यासाठी त्याला 4 सेट पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. 3 वेळा फ्रेंच ओपन जिंकणारा आणि 25व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा करीत असलेल्या नोवाक जोकोविच याला यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत सलामीचा अडथळा ओलांडण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. जिओवानी पेरिकार्ड याने पहिला सेट 5-7 असा जिंकून आघाडी मिळवली. नोवाक जोकोविच याने पुढील 3 सेटमध्ये 7-5, 6-1, 6-4 असे यश मिळवत सलामीचा अडथळा पार केला. तिसरे मानांकन मिळवलेल्या नोवाक जोकोविचला विजयासाठी 2 तास आणि 51 मिनिटांची झुंज द्यावी लागली. बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत आलाय. आगामी वेलकम टू द जंगल या चित्रपटातील घिस घिस हे नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय. या गाण्यात अक्षयचा भोजपुरी आयटम बॉय अवतार पाहून चाहते थक्क झालेत. गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटतायत. या गाण्यात अक्षय कुमार पूर्णपणे भोजपुरी स्टारच्या स्टाईलमध्ये दिसतोय. रंगबिरंगी सेट्स, विचित्र डान्स स्टेप्स आणि गमतीशीर एक्सप्रेशनमुळे हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय.